चला सामना सुरू करा. लगेच संजय इलेव्हन भाताण आणि वेतालदेव भाताण खालची आली अशी मॅच मात्र आपल्याला बघायला मिळते. टॉस इथे भाताण खालची आली टीमनं मात्र जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता प्रथम गोलंदाजी संजय इलेव्हन भाताण संघाला करायची आहे. 2 ओव्हरची मॅच आपण पाहताय. मनसे पनवेल तालुका चषक 2026 ची दमदार स्पर्धा, शानदार आयोजन. आज मात्र स्पर्धेची फायनल नाईट आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं मयूर नारपोली संघ, दुसऱ्या दिवसामध्ये काल आपण बघितलं तर मग भाताण, संजय इलेव्हन भाताण आणि आज भाताण खालची अली संघ, वेतालदेव भाताण खालची अली संघ क्वालिफाय झाला. आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग तन्मय इलेव्हन जे हनुमान मसोबा नारपोली, नरेश शेठ मुने यांनी पॅक केलेला हा संघ आहे, तो मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. चला मॅचला सुरुवात करूया. लेट्स प्ले. गेम इज ऑन. 3, 2, 1. लेट्स गो. ओ व्हेरी फर्स्ट बॉल. हेलिकॉप्टर लुक दिलाय समोरच्या क्षेत्रामध्ये. डीप मध्ये फिल्डर, त्यामुळे एक सिंगलच्या मदतीने टीमचा अकाउंट खातं झालं ओपन. धावसंख्या 1. भाताण अशी मॅच पाहायला मिळते. संजय इलेव्हन भाताण, वेतालदेव भाताण खालची आली. दोन्ही भातांचे संघ आहेत. एकाच गावातील 2 संघ ज्या वेळेला आमने सामने येतात थोडस मैत्रीचं वातावरण देखील असतं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल, टप्पा पडला, थोडासा बाहेर वळालाय. चांगली गोलंदाजी. गोलंदाजच्या मार्क वरती पहिला गोलंदाज रोहित पाटील. 12वा खेळाडू दोन्ही संघाचा नाहीये. एकांतरी कोणतरी एकांतरी या नावं आम्हालाही माहित नाहीयेत. या कोणतरी भाताण गावातील या, काय हरकत नाहीये, फक्त नावं माहिती पाहिजेत. मॅच मॅच थांबवा. दोन्ही पण 12th मॅन येऊ देत. एवढं चांगलं आयोजन आहे आणि गावातले संघ आहेत म्हणून हा लेझीनेस योग्य नाहीये. प्लीज दोन्ही मी म्हणेन 12वे खेळाडू या. हा 12वा खेळाडू जर आला नाही तर 3-3 बॉल कमी केले जातील. याच्याकडेही लक्ष असू द्या. 9-9 बॉलची मॅच खेळवली जाईल. तेवढाच टाइम आयोजकांचाही वाचेल. चला दोन्ही 12वे आलेत. चला या, चला ठीक आहे. हो गुड बॉलिंग. ओव्हर पिच बॉल, सरळ ड्राईव्ह केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथेही एक सिंगल. फार चांगली गोलंदाजी रोहित पाटील कडून पाहायला मिळते. संदेश टोपण नाव सांगतायत ते. सगळ्यांचा टोपण नाव सांगू नका, गावातले संघ आहेत म्हणून. डॉट बॉल, टप्पा पडला, झपकन फिरवला बॉल. रोहित पाटील हा गाडीचा गोलंदाज. अस्त्रशस्त्र आहे भाताण संघाचं. काही कमालीची गोलंदाजी. 5 बॉल झाले, 3च धावा. धावा फलकावरती अंतिमचा बॉल आहे. हो फुल टॉस बॉल. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू झेल घेतली आहे. आय थिंक रोशन होते तिथे. आणि फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला झटका वेतालदेव भाताण खालच्या संघाला.
पवन नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती संदेश आहे. गोलंदाज तयार. तनिष राईट आर्म राऊंड द विकेट न. चांगला गोलंदाज आहे. ओ गुड बॉलिंग ओव्हर पिच. समोर टाकलेला बॉल यावेळेस मात्र अलाउन द कार्पेट. दुसरीचा कॉल. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पहिल्या बॉलवरती 2च्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या 5. सालंकर स्ट्राईक एंड वरती आहे. सर्कलचं षटक नाहीये त्यामुळे आता मोठे फटके खेळायचे असतील तर मग ताकदीचा वापर करणं गरजेचं आहे. हवाई सफर करावा लागेल. राऊंड द विकेट तनिष. फुल टॉस. मॅक्सिमम खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. ते झेल मात्र ड्रॉप झालाय. त्यामुळे या चेंडूवरती एक सिंगल. फुल टॉस बॉल होता. त्या बॉलवरती मोठा फटका खऱ्या अर्थाने हवा होता परंतु ते घडलं नाहीये. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा संख्या मात्र 6 वरती पोहोचली आहे. संत आणि सावध सुरुवात वेतालदेव भातान खालच्या संघाची आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी संजय इलेव्हन भातान संघ मात्र मॅच मध्ये करतोय. युवा चिगरबाज गोलंदाज तनिष राईट आर्म राऊंड द विकेट. फुल लाईन बॉल उडवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळाडू मात्र थोडेसे चकलेत. मिसफिल्ड झाली आहे आणि ते मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. मिसफिल्ड मुळे खूप धावा बहाल केल्या जातात संजय इलेव्हन भातान संघाकडून आणि 2च्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या 8. माफ कर 7 धावा झाल्यात. 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फील्ड सेटअप थोडासा बदलवला आहे ज्याकडून चुका झाल्यात त्याला मात्र आता समोर ठेवलंय लॉंग ऑन कडे. एखादा मोठा फटका आहे एखादा स्कोरिंग शॉट जर आला तर एक फायटिंग टोटल इथे उभे राहू शकते. बॉल तयार. फील्ड सेटअप चांगला आहे. चांगली गोलंदाजी तनिष राईट आर्म राऊंड विकेट. ओहो भिरकावण्याचा प्रयत्न. उंच गेलाय बॉल. एलिव्हेशन फार कमी आहे. झेलची चान्स सहज आणि सोपा झेल कॅरी केलाय. फलंदाज इथे बाद झालाय आणि हा दुसरा धक्का संघाला. सागर भोईर नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर भोईर आला नवीन फलंदाज. स्ट्राईक एंड वरती आहे. मोठा फटका पाहिजे. उडवण्याचा प्रयत्न पुढे हवेत आहे. झेलची चान्स. आता थोडासा समोर बॉल पडलाय. झेल होणार नाहीये परंतु दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न इथे केला नाहीये. स्वतः स्ट्राईक एंड वरती आलाय. स्वतःवरती आत्मविश्वास कॉन्फिडन्स दाखवलाय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. चला नेक्स्ट मॅच. नारपोली आणि दुसरीकडे नारपोली संघ आहे. ऋता 11 यंगस्टार नारपोली आणि तन्मय 11 जर्मन मसोबा नारपोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे टॉस करण्यासाठी. 8 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. ओहो टप्प्यात आलाय. भिरकावलाय. डीप स्क्वेअर लाईक सीमारेषा पलीकडे शेवट गोड करणारा हा षटकार. धावा झाल्या 2 षटकानंतर 14. येणारे 12 बॉल आणि संजय 11 भातान संघाला 15 धावा संख्येची गरज. चला टॉस साठी या लगेच. यंगस्टार नारपोली आणि जर्मन मसोबा नारपोली दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी या. 2 षटके आणि 15 धावांची गरज संजय 11 भातान संघाला. शेवट गोड करणारा षटकार. अंतिमच्या क्षणाला फलंदाज अलंकार भोईरच्या बॅटमधून आला होता.
टॉस आपण करूया. ऋता 11 यंगस्टार नारपोली आणि तन्मय 11 जर्मन मसुबा नारपोली संघ मॅच 2 ओव्हरची आणि टॉस इथे जिंकलाय यंगस्टार नारपोली टीमने आणि डिसिजन जो असेल फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून यंगस्टार नारपोली प्रथम गोलंदाजी चूज केली आहे, त्यामुळे आता प्रथम फलंदाजी तन्मय 11 जर्मन मसोबा नारपोली संघाला करावी लागेल. फलंदाज पाठवा चला संजय 11 भातान संघ. या मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला सुरुवात करूया. संजय 11 भातान संघ 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 15. गोलंदाज पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती अलंकार भोईर तेच तरार गोलंदाज आहे. समोर देखील आपण रोहित पाटीलला पाहताय. चांगला बॅटल ओ फुल टॉस दे घुमा के स्वैग से करेंगे सबका स्वागत. पहिला बॉल वरती हा दमदार षटकार. तीन बॉल वरती 3 षटकार रोहित पाटीलने जर लगावले तर साईनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज असेल. पहिला आलाय अजून 2 येतील की नाही. चांगली सुरुवात झाली. 6 धावा फलकावरती. यावेळेस खोला टाकला होता एक सिंगल. डबलचा कॉल आहे. स्ट्राइक एंडला थ्रो झालाय. थोडस लेझी क्रिकेट मागे चालला बॉल ओव्हर थ्रोच्या धावा ही इथे मिळतील. सिंगल टोटली 3 धावा आणि 3च्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या मात्र 9 वरती पोहोचली आहे. 9 धावा फलकावरती. आज मात्र आपण पाहताय थोडेसे विभागलेत खेळाडू. नाहीतर मग संजय 11 भातान या संघामध्ये एकत्र खेळतात हे खेळाडू. एका बाजूला अलंकार आहे, दुसऱ्या बाजूला रोहित, संदेश, रोशन आणि आज सागर आय थिंक दुसऱ्या टीम मध्ये होता ना. सागर देखील आपण संजय 11 भातान संघामध्ये पाहतो. गावातले संघ आहेत. एक मैत्रीपूर्ण लढाई मात्र आपल्याला पाहायला मिळते. सार्थक भोईर वाट पाहत आहेत. सार्थक ठाकूर ना, कधी मला खेळायला भेटते या टीम मध्ये. चांगली गोलंदाजी
डॉट बॉलची सांगता अशी गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. स्ट्राईक एंड प्रति फलंदाज रोशन डॉट बॉल खेळलाय. डॉट बॉलची सांगत झाली. सुरुवात चांगली राहिली संजय इलेव्हन भारत संघाची. 9 धावा धावा फलकावरती आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 6 पाहिजेत. फुल टॉस. ओ क्लासिकल ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पलीकडे चौकार. त्याच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. त्यामुळे उर्वरित चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ट्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे एक कोणता तरी संघ आता कोणता तरी भारत संघ फायनलला जाणार. हो यावेळेस मात्र मोठा फटका लगावत सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी प्रतीक्षा अजूनही करावी लागेल संजय इलेव्हन भारत संघाला. डॉट बॉल आणि फलंदाज बाद. ऋतिक भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा अजून पाहिजे जिंकण्यासाठी. मोठा स्ट्रोक कन्वर्ट करत फटका संपवण्याचा सामना संपवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे फलंदाज मात्र बाद झालाय. ऋतिक सेन्सिबल क्रिकेट खेळूनही सामना जिंकू शकतात. मोठा फटकाच मारलाय अनोख्या स्टाईलनं. दोन्ही स्टाईलनं सामना संपवलाय आणि थेट फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला मिळाला. संजय इलेव्हन भारत संघ. अभिनंदन. चला लगेच सामना ऑन करा. चला अभिनंदन संजय इलेव्हन भारत संघ. नारपोली संघ 12 खेळाडू येऊ द्या. दोन्ही नारपोलीचे संघ आहेत. 12 प्लेयर येऊ द्या.